संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुरुम शहरात आयोजित नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात झालेल्या गंभीर निष्काळजीपणावरून नागरिक आणि वारकरी संप्रदायात तीव्र संताप व्यक्त होत असून निष्काळजीपणा करणाऱ्या नगरपरिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या आदेशाने नगर परिषदकडून 15 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त मुरुम शहरात पालखी सोहळा काढण्यात आला होता। या सोहळ्यात नगर परिषदेतर्फे वारकरी संप्रदायासह समस्त नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत। या घटनेविरोधात नागरिकांकडून मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे। या तक्रार अर्जात नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सचिन भुजबळ यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात पुढील कारवाई झाली नाही तर नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। रफिक पटेल, एमसीएन न्यूज, उमरगा, धाराशिव। आपल्या मुरुम नगर परिषदेचे जे उपटसुंभ मुख्याधिकारी जे प्रशासक म्हणून आपल्या मुरुमला लाभलेले आहेत, त्यांचा जो कारनामा आपल्या मुरुम शहरामध्ये शासन आदेशानुसार 750वी जी ज्ञानेश्वर माऊलींची जयंती संपूर्ण मुरुम शहरामध्ये पालखी सोहळा म्हणून साजरा करण्याचा जो शासनाचा घाट होता, तो पालखी सोहळा मुरुम शहरामध्ये मुरुम नगर परिषदेकडून काढण्यात आला। ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीनिमित्त मुरुम नगर परिषदेतर्फे जो पालखी सोहळा आयोजित केला होता, त्यामध्ये आपल्या मुरुम नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत, प्रशासक म्हणून आपल्या मुरुमला लाभलेले आहेत, ते उपटसुंभ आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो काही बॅनर आहे तो एका कचरा गाडीला लावून समस्त आमच्या वारकरी आणि जो मुरुम शहरातील नागरिक आहेत त्यांचा अपमान आणि आमच्या सर्व धार्मिक भावना दुखवण्याचं काम ह्या मुख्याधिकाऱ्यांकडून झालेलं आहे आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। आणि त्याच धर्तीवरती असे जे मुख्याधिकारी आहेत ज्यांना कुठल्याही गोष्टीच्या संत महात्म्याची थोडीही प्रतिष्ठा ठेवण्याचं काम यांच्याकडून होत नाही आणि अशा मुख्याधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन आम्ही मुरुममधील सर्व नागरिक एकत्रित आलो आहोत। लवकरात लवकर जर मुरुम पोलीस प्रशासनानं जर मुख्याधिकाऱ्यांवरती कारवाई नाही केल्या आमच्या भावना दुखवल्या म्हणून, तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी सूचना आम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत।